आपल्या सर्वांचं आम्ही स्वागत करतो या शिव शंभू भजन या वतीनं छा प्रतिष्ठानच्या वतीनं। महाराष्ट्राची माती स्वाभिमानाची अभिमानाची पराक्रमाची आणि या ठिकाणी अद्भुत होतं संत आवाजासाठी अख्खा संत आवाजासाठी अख्खा महाराष्ट्र भरलेला महाराष्ट्रामध्ये उभारून घालतोय आदिजी सागरवाडी भावांचा डोळा एकदा जोर आदिजी सागरवाडी आदिजी सागरवाडी पुरंदरावरती शंखनाद झाला आणि शिवरायांचा धावला केलं पाहिजे। छत्रपती संभाजी महाराजांनी काय शौर्य गाजवलं, काय पराक्रम गाजवलं ते कळतं। धर्माची किंमत आम्हाला कळते ज्यावेळेस मागच्या 15 दिवसापूर्वी पहलगावमध्ये हल्ला झाला आणि त्यावेळेस विचारलं गेलं की धर्म कोणता म्हणून हल्ला केला, त्यावेळेस नतमस्तक मी शिवरायांच्या चरणी, ज्यांनी महाराष्ट्र वाचविला, ज्यांनी लिहिली स्वराज्याची आणि पराक्रमाची गाथा, ज्यांनी लिहिली स्वराज्याची आणि पराक्रमाची गाथा, त्या शिवरायांच्या चरणी प्रथम नमितो माथा, प्रथम नमितो माथा, प्रथम नमितो मी माथा। भाषिकार एकदा सर्वांचा हात वरती चला करायची सुरुवात। छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की हर 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 हर। भूकल साऊंड वाढवा, हेलो 6 एक मिनिट थांबा। हेलो 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 6 हेलो थोडं बेस दे। हेलो हेलो 6 हेलो माइक चेक। हेलो 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 साइड फील्ड वर घे जाईल का वरती असू दे ना, असा इकडे करा। कालच्यामुळे हात पाळले म्हणलं ते डबल आणि होते आपण टेन्शन घेतलं सकाळी कार्यक्रम जास्त म्हणलं
बार्शीकर जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे का जोरदार टाळ्या. या शिवस्पर्धेला कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी सुरुवातीला कोणत्याही कार्यक्रमाला सुरुवात करायची म्हटलं की गणरायाला वंदन केलं जातं, गणरायाची आराधना केली जाते आणि या ठिकाणी सुद्धा गणरायाला वंदन केलं जातंय. तू गणराया तुझीच छाया भक्तांवरती तुझीच माया, तू गणराया तुझीच छाया भक्तांवरती तुझीच माया, एकदंत तू सुख करता तू झाला गणेश आमचा, गणपती 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 बाप्पा मोरया. फुलांची सुरुवात कळीपासून होते, फुलांची सुरुवात कळीपासून होते, जीवनाची सुरुवात प्रेमापासून होते, प्रेमाची सुरुवात आपल्यापासून होते आणि कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात श्री गणेशाला वंदून होते, श्री गणेशाला वंदून होते, श्री गणेशाला वंदून होते. एकदा माझ्या मागे म्हणा का गणपती बाप्पा मंगलमूर्ती मोरया. हे तर घेऊन गणराया ताराया. Hello, six. Oh, six. So ready? Hello. What is that? Hello. Vocal level one.
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः। गणराया गणराया हे गणराया बोले बोले गणराया तारा भवानी
गहराया ताराया यावे भाऊनी. आजूबाजूला जाताना लाईटला व्यवस्थित सांभाळून घ्या. सगळं बंद पडलं. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या अभिजित जाधव आणि अमू जाधव यांसाठी. तुझी तर शक्ती आम्हा रक्षी संकट बक्षी. बाबूची भक्ती तुझी तर शक्ती आम्हा रक्षी संकट बक्षी. नाचत भक्तांचं संकट भक्ष करणाऱ्या गणपती भक्तांना या ठिकाणी या कार्यक्रमाला बोलवलं. आणि यानंतर ज्या जोडीने अख्ख्या जगाला प्रेम करायला शिकवलं ती राधा कृष्णाची जोडी. प्रेम कुणाला मिळतं याच्यापेक्षा प्रेम कुणाला कळतं हे महत्वाचं. आणि याच राधा कृष्ण मगाशीच म्हणलं तुम्ही गाडी काढ ह्यांच्यातले पुढे तिकडे वाजवणार सांगितलंय मी गाडी काढायला. कान्हा मधुर बन बंसी बजावत. कान्हा मधुर बन बंसी बजावत. नाचत खेलत संग सखी गोपन. नाचत खेलत संग सखी गोपन. कान्हा मधुर बन बंसी बजावत. तुषार मी तुला घेऊन जात आहे मथुरेच्या वनात. जिथे सुंदर नदीवरचं झऱ्याचं पाणी वाहत असतं. हा हा श्रीकृष्ण बासरी वाजवत असतात आणि राधा हळूच मागे येते आणि श्रीकृष्णाच्या बाजूला बसते. आणि कृष्णाला माहिती असतं राधा माझ्या बाजूला आहे. आणि कृष्णा राधेला बघून हास्य स्मित करतात आणि हसून श्रीकृष्ण काय बोलतात राधेला? काय बोलतात? ग राधे अशी एक तरी जागा सांग जिथे मी नाही. राधे अशी एक तरी जागा सांग जिथे मी नाही. तेव्हा राधेने हसून उत्तर दिलंय श्रीकृष्ण भगवान तुम्ही माझ्या नशिबात नाही. असं का म्हटले असेल? कारण मुळीच नव्हतं रे काना माझ्या मनात. मुळीच नव्हतं रे काना माझ्या मनात. तुझ्यासाठी मी आले वनात. तुझ्यासाठी मी आले वनात. तुझ्यासाठी मी आले वनात. चला ऐकायचे का गवळण? पण गवळण एकासाठी होतो. कशी माहिती आहे का? डान्स केला पाहिजे. रात्रीचा जसा जोश होता ना तसा जोश पाहिजे. कोण कोण करणार डान्स? कोण करणार? ये वा असं पाहिजे. अशी मजा पाहिजे. ऐकायचे मग एकदा दोन्ही हात वर करून सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवा. काय बात आहे. थोडं उकस वाढत आहे.
आणि मग तुझ्यासाठी 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 मुरली वाजवितो कान्हा जवना आणि मग तुझ्यासाठी रात्री सारखा जोश दिसत नाहीये मला. पावसाने थंड झालं. पावसाने थंड झाले का वातावरण? आहे का असं काही नाही ना. बरोबर. कोणासाठी कोणासाठी या फारसीकरांसाठी. हा काय म्हणायचंय काय म्हणायचंय काय म्हणायचंय तुझ्यासाठी 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 सारी नगरी रे
साऊंड व्यवस्थित कर, नाही तर मी कार्यक्रम बंद करतो. मी नाही करू शकत. शुभम सांग. महाप्रतिष्ठानचे अध्यक्ष शुभमया तुझे यांच्या वतीने मी सर्व आलेल्या शिवभक्तांचं शंभू भक्तांचं स्वागत करतो. तर एवढे छत्रपती संभाजी महाराजांचे मावळे कसे असतील हे, छत्रपती संभाजी महाराजांचे मावळे कसे असतील हे छावा प्रदेशांकडे बघून कळालं. छत्रपती संभाजी महाराजांचे मावळे कसे असतील हे छावा प्रदेशांकडे बघून कळालं. एवढा पाऊस येत होता तरी एक एक पोरग भिजत भिजत पळालं, कारण त्यांना माहित होतं माझा छावा रक्ताने माखला होता, कारण त्यांना माहित होतं माझा छावा रक्ताने माखला होता. अरे स्वतःला आलमगीर औरंगजेब म्हणणारा सुद्धा त्याच्यासमोर थरथर कापला होता. आणि म्हणून आई जिजाईचं काम हवे स्वराज्य स्थापन केलं माझ्या शिवबानं जिंकलं रयतेच मन. आई जिजाईचं काम हवे स्वराज्य स्थापन केलं माझ्या शिवबानं जिंकलं रयतेच मन. असा हा आमचा रयतेचा राजा शगिराय होणार त्यांच्या भगव्या झेंड्याचा दरारा कायम राहणार. आणि म्हणून आपल्या या ठिकाणी या हे गाणं ऐकण्याबरोबर एखाद या माझ्या शिवभक्तांसाठी भवानी मातेचा लेख तो मराठ्यांचा राजा होता. भवानी मातेचा लेख तो मराठ्यांचा राजा होता. अरे चुकला नाही कोणासमोर असा तो मुघलांचा बाप होता. असा तो मुघलांचा बाप होता. असा तो मुघलांचा बाप होता. छत्रपती शिवाजी महाराज जय. आणि म्हणून धर्मासाठी लढा मावळ्यांनो, धर्मासाठी लढा मावळ्यांनो, तुम्हाला छत्रपती संभाजी महाराजांची आण आहे.
धर्मासाठी लढवण्यामुळे तुम्हाला छत्रपती संभाजी महाराजांची आण आहे आणि बार्शीचे एक पोरग म्हणजे या बार्शी तालुक्याचा अभिमान आहे। एकदा जोरदार आवाजामध्ये क्षमा प्रतिकार आणि शुभम भैया तुपे यांच्यासाठी सगळ्यांना दोन हात वर करून सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या। छत्रपती शिवाजी महाराज की दुष्टांचा संहार या आपल्याचा कोथळा जवकारी एक
अरे आम्ही बार्शीमध्ये आलोय. जन्म कोणाचा झालाय? आपल्या बापाचा. जोरदार टाळ्या वाजवा आपल्या बापासाठी. पण टाळ्या कशा वाजवायच्या? कसा गीता वाजवायचा कसा? हे बापा 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 छत्रपती शिवाजी महाराज की शिवाजी. हो बापाचा बाप, हो बापाचा बाप, संभाजी महाराज की जय. आई वडिलांची स्वप्न डोळ्यात साठवून दिवस लढला स्वराज्यासाठी. हे जातो आई वडिलांची स्वप्न डोळ्यात साठवून रात्रंदिवस लढला स्वराज्यासाठी. ते जातो दिवस उगवला आनंदाचा महाराष्ट्राच्या. गेल्या 395 वर्षापूर्वी हा दिवस उगवला आणि आपला महाराष्ट्र भगवान. आणि म्हणून यानंतर या शिवशंभू गजनीमध्ये पुढचा गीत घेऊन येत आहे. या हिंदुस्थानामध्ये छत्रपती शिवाजी आणि संभाजी बाप लेकाची जोडी महान आहे. या हिंदुस्थानामध्ये छत्रपती शिवाजी आणि संभाजी बाप लेकाची जोडी महान आहे. माझ्या सह्याद्रीच्या पारंपरिक मावळ्यांचा प्राण आहे. आणि दोन छत्रपतींच्या राज्याभिषेकाचा साक्षीदार असणारा आमचा रायगड किल्ला या महाराष्ट्राची शान आहे. आणि म्हणून येतात तेवढी रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. ऐकायचं ना? काय म्हणतात कवी? काय म्हणतात? काशी की गला जाती थी मथुरा में मस्जिद होती थी. काय म्हणतात कवी? काशी की गला जाती थी मथुरा में मस्जिद होती थी. अगर एक शिवाजी ना होते तो हम सबकी सुन्नत होती थी.
काय बर सैराट पिक्चर कोणी कोणी बघितला सैराट हे खरे मावळेत आपले यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा तुमच्या सर्वांसाठी जोरदार टाळ्या वाजवा बघा ज्यांनी रायगड किल्ला बघितला नाही त्यांच्यासाठी कवी काय म्हणतात रायगड किल्ल्याचं वर्णन कसं केलंय कवीला कसं केलं ताई कसं केलं रायगड किल्ल्याचं वर्णन कसं केलंय बाजूला होती किल्लाला चला मावळे आता माझ्यासोबत गायचंय रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे यांच्यासाठी आपण सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा कारण की वार्षिक सुरुवात गातात हे फक्त ऐकलं होतं आम्ही आज स्वतः अनुभवतो आम्ही मला सर्वांनी म्हणायचंय रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे अरे आपला आवाज कुठे गेला पाहिजे तर रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी आवाज गेला पाहिजे आपला चला रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे आणि त्याच रायगड किल्ल्यावरती शिवराज्याभिषेक सोहळ्याला पहिला कार्यक्रम करण्याचा मान अभिजित जाधव आणि अबू जाधव यांना आहे एकदा जोरदार टाळ्या वाजवा अभिजित जाधव आणि अबू जाधव यांच्यासाठी आपल्या पूर्वजांपासून आलेली ही कला दोघांनी आपल्या मनामध्ये जोपासली टिकवली वाढवली फुलवली आणि महाराष्ट्राच्या प्रेक्षकांपर्यंत आपला आवाज पोहोचवला आपली जागा प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण केली म्हणून ही जोडी आपल्या महाराष्ट्रामध्ये गाजते वाजते आणि यानंतर कोणतं गाणं असेल वार्षिकर मेरे भारत का बच्चा बच्चा नुसतं भारत का बच्चा बच्चा म्हणल्यावर बच्चा ओरडा लागला गाणं म्हणून काय माझ्या भारतवासियांचा 500 वर्षाचा वनवास संपला माझ्या भारतवासियांचा 500 वर्षाचा वनवास संपला कारण माझा राम अयोध्येमध्ये येऊन बसला माझ्या भारतवासियांचा 500 वर्षाचा वनवास संपला कारण आमचा राम अयोध्येमध्ये येऊन बसला प्रत्येक लहान थोर गालात हसला कारण त्याला अयोध्येमध्ये अरे भगवा पडकना दिसला म्हणून येताय ठेवून मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोले हात वरती जोरदार टाळी झाली पाहिजे सगळ्यांना सगळ्यांनी जोरदार घोषणा देणार ना बोलो जय श्रीराम जय श्रीराम
आवाज नाही हा. अरे आवाज कुठे गेला पाहिजे? त्या अयोध्येपर्यंत 500 वर्षाचं स्वप्न पूर्ण झालंय आपलं. ये बात है. सिंदूर सी ये मांग हमेशा सजी रहे, सिंदूर सी ये मांग हमेशा सजी रहे, भारती की सरजमीं भी दुल्हन बनी रहे. अरे लपके किसी का फूल यहाँ न जाए किसी की जान, ऐ माँ मेरी वतन तेरी गोदी भरी रहे. मेरी वतन तेरी गोदी हमेशा भरी रहे. काय म्हणायचंय? हरी गे मजा आली नाही. काय म्हणायचंय? जय जय श्रीराम बोलेगा म्हणणार ना? चला माझ्या पाठीमागे गायचंय. हरी गरी ये कई नारा गूंजेगा, मेरे भारत का बच्चा बच्चा, मेरे भारत का बच्चा बच्चा, मेरे भारत का बच्चा बच्चा, जय जय श्री राम बोलेगा, जय जय श्री राम बोलेगा, मेरे भारत का बच्चा बच्चा, जय जय श्री राम बोलेगा.
चिटिंग करायची नाही. माझ्या वेळेस गायलं का नाही तुम्ही? तसं यांच्या वेळेस पण गायचं. कारण का माहितीये का, आम्ही दोघं सख्खे भाऊ आहेत. कारण की कोणत्याही गोष्टीला गुढे असेल तर गुढे असतील. बरोबर आहे का नाही? शीश झुकाओ राम गुण गाओ आया विष्णु के अवतारी. जय जय श्री राम बोलेगा. भाषिकर वाचतंय का? अरे वाचतंय म्हणून तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये गाजतंय शिवाय शंभू गर्जना. आता या ठिकाणी डमरूवाला शंकर सर्वांना माहित आहे का? डमरूवाला डमरू ऐकलंय? महादेवाचे भक्त सर्वजण असतील इथे आहेत ना. शंकराला माझ्या महादेवाला माझ्या आवडते देवाचे. आणि म्हणून यानंतर या शिव शंभू गर्जनेमध्ये गीत घेऊन येतात. तर त्याच्या आधी एक गोष्ट तुम्हाला आवर्जून सांगतो. शिव शंभू गर्जना कार्यक्रम असतात महाराष्ट्रामध्ये एकमेव कार्यक्रम आहे. इथे फक्त शिवगीत स्फूर्तीगीत गोंधळ गायला जातो. जी आपली पूर्वजांपासून आलेली कथा आहे ती जोपासण्यात फुटवली जाते. आणि म्हणून यानंतर गीत घेऊन येत आहे बेलाचे पान वाळतो माझ्या महादेवाला. बेलाचे पान वाळतो माझ्या महादेवाला. करतो वंदन माझ्या सदैव कुलदैवताला. सदैव तुझी कृपा दृष्टी मिळे. सदैव
तुला ऐकायचं का गाणं? तिथे शंकर भक्त कोण कोण आहे हात वरती करा. हे बघा एका शंकर भक्तांसाठी जोरदार टाळ्या आणि माझ्यासोबत जोरदार घोषणा द्यायची. माहितीये का कोणाला? नाही माहिती. मग शंकर भक्त कशाने मुक्त काय घातलं शंकरानं गळ्यामध्ये? ये बात आहे. काय काय घातलं?
याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. ये तू जगामध्ये रुद्राक्ष माळा, जगामध्ये रुद्राक्ष माळा, रुद्राक्ष माळा, जगामध्ये रुद्राक्ष माळा. जगराजने आलो पुन्हा दर्शन दे मला, जगराजने आलो पुन्हा दर्शन दे मला, जगराजने आलो पुन्हा दर्शन दे मला, जगराजने आलो पुन्हा दर्शन दे मला. या बार्शीमध्ये काय म्हणायचं, आमच्या जोडीला आली या गोडी माझ्या नात्या रे, 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 आमच्या जोडीला आली या गोडी माझ्या नात्या रे. सगळ्यांनी माझ्यासोबत म्हणणार ना, शंकराने गळ्यामध्ये काय घातलं, मगाशी काय घातलं होतं, रुद्राक्षाची माळा. आता काय घातलं, ये बात आहे. या दादांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. काय म्हणायचंय, काय म्हणायचंय, येतो जगामध्ये सर्वाच्या माळा, जगामध्ये सर्वाच्या माळा, जगामध्ये सर्वाच्या माळा.
छत्रपती शिवरायांसोबतच्या वेळेस 9व्या वर्षी आग्र्याच्या भेटीला छत्रपती संभाजी महाराज गेले आणि ते औरंगजेबाच्या नजरेमध्ये असा धाक भरला, औरंगजेबाच्या नजरेमध्ये असा धाक भरला, 30 वर्षानंतर मरण पाळीपर्यंत धाक कायम होता. आणि आता नुसता संबळ दिसत नाही, एवढे ओरडता वाजल्यावर नाही. प्रतिष्ठान व शुभम भैया तुपे 12 वर्ष झाला सलग तुम्ही ह्या संभाजी महाराजांचा इतिहास माणसांसमोर आणण्याचा प्रयत्न करता, प्रत्येकाच्या मनामध्ये फिरण्याचा प्रयत्न करता. हे शिवशंभू घटना सुद्धा तेच काम करते. गेले 2 महिने झालं घराच्या बाहेर फिरते, माणसाचा काना कोपऱ्यात फिरते. आणि शिवरायांचा विचार प्रत्येकाच्या मनापर्यंत गेला पाहिजे, शिवरायांचा आचार प्रत्येकाच्या मनापर्यंत गेला पाहिजे. कारण हा महाराष्ट्र शिवविचारांचा पायी हवा फक्त एवढाच एक इतिहास आहे. हा महाराष्ट्र शिवविचारांचा पायी हवा फक्त एवढाच एक इतिहास आहे. 395 वर्षापूर्वी जन्म झाला आमचा राजा आजही जिवंत आमच्या श्वासात आहे. आणि ही अभिजित जाधव अबू जाधव या 2 भावांची जोडी, तो विचार जिवंत ठेवण्याचं काम, तो विचार प्रेरित ठेवण्याचं काम अख्ख्या महाराष्ट्रामध्ये करते. आपल्या छावा प्रतिष्ठानच्या वतीने हेच काम होतं, शुभम भैया तुपे यांच्या वतीने सुद्धा हेच काम होतं. आपल्या समोर समोर वेगळी सुरू सादर करतात. खरं छत्रपती शिवरायांच्या काळापासून जी आलेली कला संबळ निवडी, अभिजित जाधव अबू जाधव यांच्या पूर्वजांपासून आलेली ही कला त्यांनी आजपर्यंत जोपासली, आजपर्यंत टिकवली, आजपर्यंत फुलवली. आणि तीच कला आपल्या समोर आज सादर करतायत. हा संबळ निवडी सोलो. महाराष्ट्रामध्ये संबळ निवडी वाजवणारे अनेक कलाकार आहेत, पण यांच्या संबळ निवडीची मजा जी वेगळी आहे ती महाराष्ट्रामध्ये कुठं नाही. कारण अभिजित जाधव आणि अबू जाधव यांचा संबळ वाजवतात. आमदार, मंत्री, खासदार प्रत्येकाला स्टेजवरती घेऊन नाचवलंय. याच संबळ निवडी आणि सोडवले. सर्व कार्यकर्त्यांनी आपण समोर येऊन जल्लोष करायचा आहे. आता शांत बसून चालणार नाही, वातावरण कारण आणि वार्षिकर मला माहित आहे डीजेवर कोण पण असते, पण महाराष्ट्रात 100 वर्षाचा कार्यक्रम हे वाचता आहे. डीजे नाही, काय नाही, नुसता संबळ चालला ताकद आहे. एकदा हात वरती इथं फक्त खरेदी गाडी जगदंबेचा गोंधळ आहे. तोंडातून एक शब्द ही न करता होते सोबतीला दिमडी आणि संबळ आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत अभिजित जाधव आणि अबू जाधव यांच्यासाठी. करायची का सुरुवात? बरं, मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. संबळ आणि दिमडीचे आमचा इंस्टाग्रामचा व्हिडिओ किती लोकांनी बघितला? हात वर काय बात आहे. म्हणजे बारशी व्हिडिओ, पण आजचा व्हिडिओ व्हायरल करायचा सगळ्या महाराष्ट्रात.
आमचं बार्शीचं नाव खूप मोठं आहे, कारण शिवलीलाताई आहेत, कारण महाराष्ट्रातल्या जबरदस्त कीर्तनकार आहेत आणि आज त्या सुद्धा या ठिकाणी या कार्यक्रमासाठी आलेल्या आहेत. आणि आज बार्शी आणि त्यामध्ये महाराजांची जयंती. कसं असतं माहितीये का, काही गोष्टी ज्या असतात त्या योग्य असतात, कारण आमचा आजचा कार्यक्रम कॅन्सल झालाय संध्याकाळचा आणि आज तुमचा कार्यक्रम इथं होतोय. महाराजांची पण हीच इच्छा होती की आज बार्शीमध्ये वाजवायचं आणि सगळ्या महाराष्ट्रामध्ये बार्शीचं नाव वाजवायचं. चला करायची सुरुवात. मला एक गोष्ट फक्त बोलतोय, त्या माणसाने किती त्याग केला बघा, कलाकाराला किती जीवन सोपं नसतं कलाकाराचं. अक्षय पुढे एखादा माणूस बाप होणं आनंदाची गोष्ट आहे, लक्षात ठेवा. एखादा माणूस बाप होणं आनंदाची गोष्ट आहे, पण ज्यावेळेस आधीचे जाधव वडील झाले त्यावेळेस सुद्धा महाराष्ट्रामध्ये कार्यक्रम करत होते, घरी नव्हते. काल संध्याकाळी नाव ठेवण्याचा कार्यक्रम होता, त्यांना सांगितलं आजचा कार्यक्रम कॅन्सल करा. तिथे म्हटलं नाही, अरे माझ्या राजाने कधी एक लढाई आमोशेच्या दिवशी कॅन्सल केली नाही, मी माझ्या राजासाठी कार्यक्रम कॅन्सल कसा करू. बार्शीमध्ये करायचंय, वाजवायचंय, मला किती घेऊन एकदा जोरदार टाळ्या वाजवून एवढ्या कलाकारासाठी.